गुड मॉर्निंग, नमस्कार। आज सकाळी सकाळी ताई खूप लवकर गुड मॉर्निंग करतायत म्हणसाल तर आज सकाळी खरंच 5 वाजता उठलेलो आहोत वैशाली आणि मी। कारण का तर आपल्या आजी लोकांचा चेकअप झालेला आहे, तुम्ही बघितलं असेल, आणि आज आम्ही नेतोय त्यांना ऑपरेशन करायला। तर त्यांनी आम्हाला 7चा टायमिंग दिला होता, पण गाडीची थोडी गडबड झाल्यामुळे थोडंसं टायमिंग मागपुढे होतोय। आत्ता झालेले आहेत 7:30 वाजलेले आहेत, बघू शकता तिकडं 7:30 वाजलेत आणि आमचं आता सगळं काम उरकलेलं आहे। इकडे राहणाऱ्या लोकांचा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे। बाहेर काही लोक बसलेले आहेत, आपले आजी लोक, त्यांना पण भेटू। आज आपल्या बरोबर येते वैशुताई, वैशुताईला घेऊन जातोय आपण। रोहित दादाचे काही काम आहेत बाहेरचे, रोहित दादा बाहेरची कामं करतोय, तर बाकीची लोक इकडे बसलेले आहेत। भामाजी इकडे फिरते आणि थोडंसं तिला फिर म्हणले बाबा सकाळी सकाळी, तर फिरते भामाजी। अरे देवा। आणि चला आजी तिकडे बसल्यात आणि जे लोक ऑपरेशनला येणार आहेत ते लोक इकडे बसलेले आहेत, सगळे तयार होऊन फक्त गाडीची वाट बघतायत काय। आणि सकाळी बिचाऱ्यांना लवकर उठवले, रात्री उशिरा म्हणजे झोपू नका म्हणलं, लवकर झोपा। झोप झाले का पूर्ण तुमची? आणि आता छकुलीचा चष्मा येईल, वत्सलाजीचा चष्मा येईल, दोघींना ऑपरेशन झालेले दोघींचे पहिलं, आणि त्यांचाही चष्मा येणार आहे तिकडून, 15 दिवस लागते म्हणून सांगितलं। ह्याच्या आधी अनिता ताईचं, कुंभार मॅडमचं, मंगल मावशीचं झाले। दिसते का त्या डोळ्यांनी चांगलं तुम्हाला? पहिलं ऑपरेशन केलेलं मग करायचं ना आता दुसरं पण? हा, कुंभार मॅडम तर रेडी आहेत, कारण कुंभार मॅडमला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं, लय अंधक अंधक दिसायचं। छान ऑपरेशन झालं मंगल मावशी। आता कुठल्या डोळ्याचं करायचंय? त्या डोळ्याचं ना? कुंभार मॅडमच्या कुठल्या डोळ्याचं? हा, त्यांना माहित आहे कुण्या डोळ्याचं करायचं। अनिता ताई कुठल्या डोळ्याचं करायचंय? हा, आम्हाचं काय चाललंय काय माहित, आम्हाला पण ऑपरेशन, दात घासली नाही म्हणाले का काय काय माहिती, आम्हाला तर दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही। तुला किती वर्ष झालं दिसत नाही? 15 वर्ष होत। दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही? दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही। आणि मग बाहेर कसं असू तू फिरायची, कसं करायचं? तसंच चालायचं, चापडत चापडत, हा चापडत चापडत इथे चालले तसं। मोठ्याला काय करावं, मोठ्याचं काय करावं सांगा एकदा। मोठ्याला बघू कुठंतरी छान घर बघू म्हणते, पण मोठ्या प्रत्येकाच्या घरी जातो आणि माघारी येतो, काय करावं, कुठवर मोठ्याला पाठवून द्यावं। आता बसलाय बघत तिकडं, बघतोय। चला गाडी येईल आता, जाऊ लवकर। हा भामाजी, अरे वत्सलाजी पण आहे तिकडं। वत्सलाजी घर सांभाळा, वैशाली ताई नाही, मी नाही, आणि आमच्या वत्सलाजीचं सांगते आज काय केलं आमच्या वत्सलाजीने। काय केलं वत्सलाजी? ते दररोज लागला, घाई घाईने उठले म्हणलं असं नाही करायचं वत्सलाजी। आणि तुम्हाला माहितीये का, माझ्या डोळ्याचं तुम्ही मला सकाळी सांगत नव्हत्या किती वेळ? नाही सांगितलं आहो तुम्हाला, मला सगळं कळतं, मी आले की तुमचा चेहरा निहाळत असते। हाय का? असं नाही करायचं। आता नाही काय होणार, काय ते मी गडबडीने उठले म्हणलं ह्यांना मुरी पाहिजे, खरं सांगायचं अहो काही असू द्या वत्सलाजी, एक झोप झाली अहो माझी। अहो होऊ द्या हो, तुम्ही झोपा, आराम करा, पण धडपडून पडू नका। ह्या वयात आजोबांचं, 1 मिनिट, आजोबांचा आपण किती हाल होत आहेत, हा किती दिवस झाले दवाखान्यात, किती हाल होत आहेत। मग तुम्ही सांगा, तुम्ही पडलं लागलं तुम्हाला, मग हाड जुळत नाही बघा, मोठ्या फडफडला इकडे फडफडलं, खरं। तुम्ही फक्त प्लीज, मी तुमच्यावर घर सोडून चालले, तुम्ही धडपडू नका। वैशाली मी घरात नाहीये, तुम्ही घर सांभाळायचं आहे। कसं काळजी करू नका तुम्ही? आज सकाळी सकाळी पडले वत्सला मावशी? पडले नाही, दररोज असं गडबडीने। पण ते टिंगूळ कसं आलाय तुम्हाला? थोडस तर लागलं, थोडं येते, असं नाही वत्सलाजी, मला नाही, तुम्हाला नाही सांग, किती बोललं तर तुम्ही लोक ऐकत नाहीये, माहितीये का? लक्ष व्यवस्थित ठेवा। हा, डोळ्याचं ऑपरेशन करायचंय। भामाजी म्हणली काथाळ म्हणजे मास वाढले म्हणले, पण नाही म्हणली मला नाही करायचं। तर काल एवढं सरपण आणून टाकले आपल्याला, एका म्हणजे दादानी वकार आहे त्यांच्या इकडं, तर त्यांनी, तर म्हणजे खूप सारं सरपण आहे, त्याच्यावर खूप दिवस जाईल मला। पाऊस उघडला की आपल्या चुलीवर स्वयंपाक करायचं। सगळ्या आजी बसलेत आणि आता निघालो आम्ही पटकन गाडी घेऊन हॉस्पिटलमध्ये। कुंभार मॅडमच्या लय उलट्या झाल्या, आणि उलट्या करत करत बघा इकडे डोक्याला पण लागलं कुंभार मॅडमच्या। काय करायचं, लय अवघड आहे, यांना घेऊन यायचं, काढून ये चप्पल तिकडे जाऊन। एक तर 9 वाजलेत, उशीर झालाय, लवकर बोलवलं होतं म्हणजे लवकर घरी जाता येतं ना आपल्याला, आजच्या सुट्टी देतात ना लगेच। उलट्यांना गोळ्या द्या, काही द्या, कुंभार मॅडमला काही होत नाही। चल वैशाली, कुणाकुणाला झाल्या उलट्या? हा, कुंभार मावशीलाच ना, इकडे वैशू,
भिंतीच्या कडेला उभा राहा म्हणा. चला. कशात बसून चाललोय मंगलमावशी? हा, लिफ्ट आवडते का तुला? लिफ्ट मध्ये फिरायला कुणा कुणाला आवडतं? हा, कुमार मॅडमला विचार कशात बसलोय म्हणा. तुला कळते का म्हणा? ती बोल. ती उलट्या करून करून परेशान झाले, ती बोलणार नाही. हात पाय सगळं व्यवस्थित धुवून घेतले आणि कपडे बदलायला सांगितलेले आहेत. आता कपडे व्यवस्थित ठेवायचे आणि मग त्यांना नाश्ता वगैरे देणार. आणि ताई काही शोधू नका. त्यांनी काय सांगितलंय, हे टिकली आहे ना काढायची, आपल्याला इकडच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय. आली उलटी आली तिला आता परत. कुंभार मॅडमचं असं आहे बघा काय करायचं. इकडं जा, इकडं जा, इकडं उलटी कर. तिला उलट्या होतात सारख्या. उघडते डोळे, घाबरू नको. आता सगळ्यांनी डोळे झाकून झोपा. डोळे उघडू नका पुढे. तुम्हाला राहिले काढायचं ना. हा, आता टिकली काढून ठेवा. उघडू नको, उघडू नको डोळे. हा, झाकायचं डोळे. डोळे उघडायचे. 5 मिनिटं झालं तो पण टाकते बसायला तुम्हाला. म्हणून आजीला घेऊन आलोय. तिची कार्डियकची तपासणी आहे, मग त्याच्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे. काल ECG केल्यावर त्याच्यामध्ये कळलं की तिच्या हृदयामध्ये काही चेंजेस आहेत. तर त्यांनी सांगितलं की उद्या ते एक तपासणी करू आणि मग आपण डोळ्याचं ऑपरेशन करू. तर आता आम्ही खाली घेऊन आलोय. चल, टेन्शन घ्यायचं. देव देव बरोबर बोलल्या मावशी. तिला घाबरल्यासारखं होतं. काय नाही होत. शुगर जास्त निघाली होती सकाळी. शुगर कशी निघाली काय म्हटल्या? नॉर्मल आहे शुगर, घाबरायचं नाही. मी आहे ना बरोबर. मोनाजीचा रिपोर्ट आलेला आहे आणि मोनाजीला सांगितलं की ऑपरेशन होणार म्हणून. तर मोनाजी खुश आहे, एकदम खुश आहे. गॉड ब्लेस यू. तू अशीच म्हणती ना, मला नाही म्हणता येत. कशी म्हणती तू? हा, तर बघ होणार तुझं ऑपरेशन. आणि मग अशी म्हणते की माझं कसं होणार आता, कसं होणार? हा, जिसके साथ कोई नहीं रहता उसके साथ ईश्वर रहता है. हा, मग खूप मोठं गेलं पहाड माझ्यावरून. डोंगर जाणारच जाणारच. मग अशी हात फिरवले होते ना, म्हणलं काही नाही होणार. एकदम छान ऑपरेशन झाले तिचं पण. तिच्या कमी म्हणून सांगितलं. काय ना म्हणा, कसं वाटतं तुला? बरं वाटते? बरं वाटते? काय नाही ना त्रास होत नाही ना? तेवढाच त्रास झाला ना. परत काय नाही ना आता? धडधड वगैरे काय नाही ना करत? तर सगळं छान आहे. म्हणजे हिचं इतकं म्हणजे मला काही सुचतच नव्हतं, तर एकदम ओके झाले. हां, आता कुंभार मॅडमची पण एकदम व्यवस्थित तब्येत आहे. जेवण करून मस्त घुरत आहेत कुंभार मॅडम. तर झोप लागलेली आहे. आणि इकडं पण बघू शकता सगळ्यांचे ऑपरेशन इकडच्या सगळ्या लोकांचे झालेले आहेत. आपण 7 लोक घेऊन आलो होतो. तर 7 लोकांमधल्या 6 लोकांचं ऑपरेशन छानपैकी पार पडलेलं आहे. फक्त एका आजीचं आपल्या आणि त्या आजीचं राहिले. पण सगळे जेवण करून मस्त झोप लागले सगळ्याला. अजिबात काही त्रास नाही, काही नाही. तर ऑपरेशन झाले होते सकाळी आणि आता पट्ट्या काढल्या. तर खूपच छान कलावती आजीचं पण व्यवस्थित झालं ऑपरेशन सगळ्यांचं. नाही हात नाही लावायचा आम्हा. तर बघूया आता चष्मे देत आहेत का पट्ट्या लावतायत परत. बाकीचे अजून इकडं बसलेले आहेत लोक. कोण आजी, मंगलमावशी. आता आम्ही निघालोय घरी आणि आजी लोकांचे झालेत सगळ्यांचे पट्ट्या वगैरे करून सगळं व्यवस्थित. तर आता जाऊ आपण घरी. आज जरा लवकर निघालोय आम्ही.